हरिओम. आवाज येतोय ना माझा सर्वांना? छान. यावेळेस मी आपण सुंदर प्रार्थनेने सुरुवात केलीच आहे आणि प्रथम जे आपलं सत्र आहे उपासनेचं आहे. तर उपासनेच्या सत्रात आपण खरं तर अष्टांग योग आणि त्याच्यामध्ये आलेल्या अनेक गोष्टी बघतोय आणि त्याच्यामध्ये आपण मनाचं आसन, व्हेरी इम्पॉर्टंट, की हाऊ टू कीप अ स्टडी माइंड, ती बैठक कशी व्यवस्थित असली पाहिजे हा भाग बघतोय. आणि तो भाग बघताना त्याच्यामध्ये अनेक बारकावे आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर ह्या वेळेस आपण थोडाच वेळ त्यातला एक ऍस्पेक्ट बघूयात. खूप त्याच्यावरती आपल्याला खूप समजून घ्यायचं आणि समजून घेतच आहोत, पण एक स्मॉल ऍस्पेक्ट आणि त्याचा सिक्वेन्स थोडासा मी सांगेन आणि मग आपण यावेळेस आशा केंद्रामध्ये एकत्रित उपासनेला जास्त फोकस देऊयात. आपण थोडंसं केंद्र सुरू व्हायच्या आधी मी जसं म्हटलं, मग माझ्याबरोबर सर्वांना पण आपण स्पॉटलाईटमध्ये घेऊयात आणि एकत्रित उपासना करूयात. तर मी एक छोटंसं प्रेझेंटेशन शेअर करतो आणि तिथनं आपण हळूहळू पुढचा भाग बघूयात की काय नक्की हे मनाचं आसन जे चाललंय, जे सांगण्यात येतंय, नक्की काय आहे आणि ते मनाचं आसन एवढं महत्त्वाचं का आहे, त्याच्यामध्ये कुठले पैलू किंवा काय डिफरंट ॲस्पेक्ट्स इन्व्हॉल्ड असतात आणि अष्टांग योगाशी हे कसे निगडीत आहेत. तर स्क्रीन मी शेअर केली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर थोडंसं बघितलं तर हे एक ना, ही इमेज आपल्या डोळ्यासमोर ठेवून द्यायची की एक तो घडा आहे, म्हणजे माठ, त्या माठामध्ये पाणी, एका ठिकाणी त्या पाण्यावरती आलेले तरंग आहेत, दुसऱ्या ठिकाणी स्टिल वॉटर आहे. माठ इज लाईक आवर बॉडी, फिजिकल बॉडी, राईट. आपलं शरीर स्थिर राहिलं तर शरीरामध्ये असलेलं मन स्थिर राहू शकतं. शरीर जर स्थिर नाही राहिलं आणि हलत राहिलं तर त्याच्यामधलं आत मनामध्ये पण रिपल्स येतात. आता मनाचं नेचर असं आहे की फक्त बॉडी स्थिर ठेवूनच मन स्थिर होईल का, तर ते पण अवघड असतं. पण दॅट इज द फर्स्ट स्टेप. मग काय करायला लागतं, मग आतल्या पाण्याला पण आपल्याला म्हणजे मनाला शांत करायला लागतं. मग मनाला कसं काय, आपण थोडंसं डिसिप्लिन करायला लागतं. अष्टांग योगाचा तो एक भाग आहे. मग त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आपल्याला काय लक्षात यायला लागते, तर निश्चय. असं केंद्र म्हणजे फुल ऍक्शन पॅक्ट आहे बरं का, अनेक गोष्टी आहेत, मजा आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर खरंच निश्चय केला की असं केंद्र मी नीट अटेंटिव्हली ऐकीन, तर त्यातनं तुम्हाला फार फॅसिनेटिंग गोष्टी आणि टेकअवेज असतील. तर तसं फर्स्ट स्टेप इज रिझॉल्व, डिसिजन, की मला ध्यान करायचंय, मला उपासना करायची. मग बाकी काहीही हो, मग बाहेर पाऊस पडतोय का, मग तिथे वारच वाहतंय का, मग अजून पुढे काय झालंय का, नथिंग मॅटर्स. मला काय करायचंय, माझी उपासना करायची. ही माझी उपासनेची वेळ आहे. शांत वेळ, आजूबाजूची इकोसिस्टीम व्यवस्थित पाहिजे, आरडाओरडा नको, ह्या गोष्टी त्यात आल्याच, हे अभिप्रेत आहे, ते आपण बघितलंय. पण ते सगळं केल्यानंतर एक मनामध्ये रिझॉल्व्ह लागतो. मग दुसरं काय करायला लागतं, लास्ट टाइम आपण बघितलं थोडंसं एफर्ट. एकदा का निश्चय झाला, यू हॅव टू ऍक्च्युअली मेक अ कॉन्शियस अटेम्प्ट. काय करायचं आहे की अरे मनाला मला स्थिर करायचं. मनामध्ये खूप विचार इकडे तिकडे मन धावत असेल तर त्याला सगळीकडनं खेचून आणायचंय आणि भ्रूमध्याच्या ठिकाणी एकवटून त्या ठिकाणी अटेंटिव्ह राहायचं आहे. फोकसिंग अटेन्शन ऑन सेल्फ अवघड भाग आहे, पण करता करता समजायला लागतो. आणि पण त्याला वेळ द्यायला लागतो. एकदा 1 मिनिटं ध्यान केलं, 2 मिनिटं ध्यान केलं, 15 दिवसातनच कधीतरी एकदा केंद्र अटेंड केलं, महिन्यातनच एकदा आलो, पण रोज उपासना नाही केली, होणार नाही. यू विल फाइंड इट व्हेरी हार्ड. आणि मग एकदा का ते अवघड वाटायला लागलं, मग त्यानंतर असं होतं की अरे आय एम नॉट डेव्हलपिंग इनफ इंटरेस्ट इन इट. पण आता तुम्ही मोठे आहात, म्हणजे आज जे आलेत सगळे केंद्रात, यू आर ग्रोईंग आणि तुम्हाला थोडंसं समजलं पाहिजे. आणि द अर्लियर यू अंडरस्टँड अँड रिअलाइज, द बेटर ऑफ यू विल बी. अगदी सिम्पल आहे. अँड ऑल दिस इज अ सायन्स, हे सगळं शास्त्र आहे. मग एफर्ट, राईट, प्रयत्न प्रयत्न प्रयत्न. सो मन इकडे तिकडे गेलं, खेचून परत भ्रूमध्याच्या ठिकाणी आणलं. ते आणल्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये आपण काय करतोय, ओंकार स्मरण करतोय. श्वास घेताना ओम, श्वास सोडताना ओम. ओम म्हणल्यानंतर मनामध्ये एक भाव निर्माण होतो. तो जो भाव आहे, तो भाव त्याच्यामध्ये कुठल्या विशिष्ट देवतेचं स्मरण असायला पाहिजे असं पण नाही, पण तो अस्तित्व भाव, स्वभाव असे त्याला म्हटलं जातं. इट इज डिफिकल्ट अनलेस अँड अंटिल अ माइंड इज काम. तो भाव आपल्याला सेन्स होणं थोडा अवघड जाऊ शकतो, पण प्रयत्नांनी ते शक्य होतं. सो म्हणून प्रयत्न या ठिकाणी फार महत्वाचा आहे. शांत बसणं हे गरजेचं आहे आणि मग मनाला स्थिर करणं हे गरजेचं आहे. मनाचा आणि श्वासाचा संबंध आपण बघितलेलाच आहे पूर्वी पण. सो
जितकं कॉन्शियसली आपण ब्रीदिंग करू, म्हणजे ब्रीदिंग वेअर वी आर अवेअर ऑफ आवर ब्रेथ, तितकं मन आपलं काम डाऊन होतं. जर आपण अनवधानाने खूप एक्साइटमेंटमध्ये काहीतरी करायला गेलो तर मन कधी कुठनं पळत सुटतं हेच कळत नाही. सो दिस इज ऑल्सो अनदर एफर्ट, अ कॉन्शियस एफर्ट दॅट वी हॅव टू मेक. सो तिथे प्रयत्नांचं महत्त्व आहे. अनेक गोष्टी प्रयत्नांमध्ये आहेत. मग पुढचा जो भाग आहे तो एकाग्रतेचा आहे, कॉन्सन्ट्रेशन. सो सगळं आम्ही प्रयत्न जो करतोय तो माझं मन एक अग्र करण्यासाठी. इट इज लाईक अ सिंगल पॉइंटेड माइंड, सिंगल पॉइंटेड फोकस. सगळं अवधान, एव्हरीथिंग, माय एंटायर एक्झिस्टन्स अँड माय बीइंग इज अटेंटिव्ह. आय एम अवेअर अँड माय माइंड with the help of my intellect is completely focused on ओंकार ध्यान, स्मरण, त्याच्या मागे असलेला भाव आणि त्या भावासहित भ्रूमध्याच्या ठिकाणी सर्व लक्ष एकवटणे. सो इट इज अ डिफिकल्ट प्रोसेस, इट इज नॉट इझी. पण असं म्हटलं तर इम्पॉसिबल काहीच नाही याच्यात. पण प्रॅक्टिस अँड मोर प्रॅक्टिस विल ओनली हेल्प यू अंडरस्टँड दिस. आता हे आपण एवढंच थोडं समजून घ्यायचं होतं. सो एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन, पुढे काही आपण श्लोकांचाही अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये पण हा भाग येईल. हे कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी पुढची एक स्टेप आहे जी ध्यानाचीच प्रक्रिया आहे, त्याला म्हणतात आलंबन, म्हणजे टेकिंग हेल्प ऑफ समथिंग. मग मनाला स्थिर करण्यासाठी कशाची मदत घ्यायची? जशी श्वासाची मदत घेतो तर आपल्याला ना सवय असते सतत कुठल्या तरी प्रकारच्या थॉटची, कुठल्या तरी प्रकारच्या स्पीचची, कुठल्या तरी प्रकारच्या वर्ड्सची. ते ऐकल्याशिवाय, ते मनामध्ये म्हणजे घोळल्याशिवाय वी डोंट फील ॲट इज. पण ही सगळी ध्यानाची जी प्रोसेस आहे, द कोर प्रोसेस ऑफ मेडिटेशन, त्या ठिकाणी आपल्याला वृत्तीरहित व्हायचा प्रयत्न हळूहळू करत गेला पाहिजे. म्हणजे नथिंग, नो फॉर्म ऑफ थॉट ॲक्च्युली अरायझेस ऑन द माइंड. खूप अवघड आहे, पण त्याच्यासाठीच आपल्याला हेल्प घ्यायला लागते आणि मग त्याला म्हणतात आलंबन. आणि ते कशाचं घ्यायचा, सपोर्ट कशाचं घ्यायचा, हेल्प कशाची घ्यायची, तर छोट्याशा नाममंत्राची मदत घ्यायची. कारण तो जो शब्द आहे त्या शब्दामागे जो भाव आहे त्याच्यामध्ये ईश्वराचं स्मरण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि काही करून आपल्याला आपल्या मनाला आणि इंटलेक्टला त्या स्मरणामध्ये घेऊन जायचं, त्या ठिकाणी त्याला स्थिर करायचं. मग नुसतंच मी मनामध्ये ओम 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 जोर जोरात म्हणायचं का? अजिबात नाही, तो भाग अपेक्षितच नाही. पण श्वास घेताना हलका श्वास चालू आहे, श्वास घेताना ओम, श्वास सोडताना ओम. ओम म्हटल्यानंतर ज्या ईश्वराचं स्मरण होतं, जो भाव मनामध्ये येतो तो धरून त्याच्या सहित मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न आपण करतो. अशी ती प्रक्रिया आहे, तो प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यालाच ईश्वर भाव असं म्हटलं जातं. मग मला राम बाप्पा खूप आवडतो, श्रीराम असं घे ना, काहीच हरकत नाही. पण छोटं नाममंत्र. खूप मोठं नाम घेतलं तर मग गडबड व्हायला लागते, कारण मन इकडे तिकडे धावायला लागतं. मग हा थोडासा भाग आहे, ही पुढची स्टेप झाली. त्यामुळे त्या ठिकाणी आलंबन, यू टेक सपोर्ट, देन देर इज ईश्वर भाव. दॅट कुड बी ओम म्हटल्यानंतर कुठलीही मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येत नाही किंवा त्याचा विचार मनामध्ये येत नाही, पण एक प्रसन्न भाव मनामध्ये येतो, तोच ईश्वर भाव. त्यालाच हळूहळू जसा स्पष्ट होत जातो अस्तित्व भाव असं म्हटलं जातं. दॅट इज कॉन्शियसनेस ऑफ ट्रू सेल्फ. शब्द कधी कधी अवघड असतात, पण ऍटलिस्ट आपल्याला प्रोसेस समजून वी हॅव टू अंडरस्टँड अँड टेक द नेक्स्ट स्टेप. आणि मग मध्येच काहीतरी येतं आपल्या मनात, इकडनं तिकडनं कुठल्या तरी गोष्टी येतात, त्याला थोडी आपली भूमिका डेव्हलप केली पाहिजे टू लेट गो. जर आपण त्या गोष्टी धरून ठेवल्या तर काय होईल? सडनली द माइंड स्टार्ट्स थिंकिंग अबाउट इट. मग एका विचारातनं दुसरा विचार, दुसऱ्यातनं तिसरा, तिसऱ्यातनं चौथा, आणि एकदम झटकन मन कुठेतरी भलतीकडे जातं. सो म्हणून थोडं वैराग्य त्या ठिकाणी आपल्याला अंगात बाणावं लागतं, आपल्या चित्तामध्ये ते धरायला लागतं. कसं की ह्याच्या मागे मी धावणार नाही. अगेन प्रयत्नांचा भाग आहे, करता करता साध्य होतं, शक्य होतं, पण यू हॅव टू टेक दॅट एफर्ट.
and then gradually the mind calms down. ईश्वर भाव, अस्तित्व भाव हा स्पष्ट व्हायला लागतो आणि त्या ठिकाणी हळूहळू चित्त म्हणजेच आपलंच मन आणि बुद्धी एकत्रित त्या ठिकाणी रमायला लागतात. हा भाग आहे ध्यानाच्या प्रक्रियेचा. हा परत आपण अधिक खोलात जाऊन बघणारच आहोत. पण इथनं आपण जसं मी म्हटलं सुरुवातीला थोडा उपासनेचा जो भाग आहे तो एकत्रितपणे घेऊयात. तर सर्वांना, जर रसिका मावशी असेल तर स्पॉटलाईटमध्ये घेशील का? आणि वल्लरी आहे, वल्लरीने जर व्हिडिओ स्टार्ट केला, मी शेअरिंग स्टॉप करतो, तर वल्लरी माझ्या मागे म्हणशील आणि सर्वांनी वल्लरी बरोबर आपापल्या ठिकाणी जिथे आहात तिथे उपासना करावी. उपासनेचा भाग जो आहे तो आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा करून टाकावा. करता करता आपला त्याच्यामध्ये आनंद यायला लागतो. वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक सुंदर उपासना आहेत. मध्यवर्ती आपण समजून घेत आहोत. तर सुरुवातीला थोडंसं नाम घेऊयात. मी नामस्मरण करीन, नाम घेतल्यावर वल्लरी म्हणेल आणि वल्लरी बरोबर सर्वांनी आपापल्या ठिकाणी घ्यावं. मग आपण गायत्री मंत्राचं स्मरण करूया, त्यानंतर दीर्घ ओंकार 2 मिनिटं ध्यान करूया आणि मग हेच मंत्र परत म्हणून ध्यानाची सांगता करूया. ठीक आहे? तर सुरुवात करूया. ओम नमः शिवाय. 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 ओम भूर्भुवस्वः. ओम भूर्भुवस्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. यो नः प्रचोदयात्. ओम ओम भूर्भुवस्वः. ओम भूर्भुवस्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः. ओम भूर्भुवस्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. यो नः प्रचोदयात्. ओम आता सर्वांनी एकत्रितपणे दीर्घ ओंकार करायचा. 3 वेळा आपण दीर्घ ओंकार करूया आणि मग तसंच जी ध्यानाची प्रक्रिया मगाशी सांगितली, ओंकार ध्यानाची प्रक्रिया, त्याच्यासाठी आपण अगदी 2 मिनिटं शांत बसूया. मनामध्ये श्वास घेताना ओम हा छोटा नाममंत्र घ्यावा. श्वास सोडताना ओम. ओंकार स्मरणासहित ज्या ठिकाणी गंध किंवा कुंकू लावलं जातं, असं भ्रूमध्य ज्याला म्हटलं जातं, तिथे सर्व लक्ष एकत्रित करावं आणि आपलं अटेन्शन त्या ठिकाणी फोकस करून मन
त्या ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न करा. एकत्रितपणे आपण दीर्घ ओंकार हरि ओम हरि ओम हरि ओम. एकत्रितपणे आपण 3 वेळा दीर्घ ओंकार करणार आहोत. यावेळेस मकार प्रधान ओंकार करा. दीर्घ श्वास घेऊ. तीन वेळा आपण एकत्रितपणे गायत्री मंत्राचं स्मरण करूया. माझ्या बरोबरच तुम्ही सर्वांनी म्हणा. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.
प्रचोदया ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् थोडंसं आपण नामस्मरण करूया. वल्लरी तू अनम्यूट कर. मी नाम सांगतो, वल्लरी माझ्या मागे म्हण आणि सर्वांनी आपापल्या ठिकाणी वल्लरी बरोबर म्हण. ओम रामकृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. ओम राम